तुम्ही तर चमकलात जयकांत भाऊ. आता इकडच्या सगळ्या रंडात तुमच्याच हाताखाली राहणार. पण भाऊ एक सांगतो, कोणी येऊन गांड नाही मारली पाहिजे. काय झालं? बोचात आणला? मी ते तुझ्या सगळ्या रांडा जाऊन आलो. बोचात आणला? चल दे जावायला. दे जावायला. अरे दे ना. हे लावड्या काय आहे? माझ्या 10 अंडांना पता पता धावलास तर मोठा झाला झाटू. आता या क्षणी तुझ्या आयटमला इकडे आणून कुत्र्यासारखा गाण मारून छवेन. कधी आली, कधी झवलो, कधी पाणी गायला तुलाही कळणार नाही. ए तुझ्या आईचा भोसडा माझ्या आयटमचं नाव घेऊ नकोस. मी बाजीराव सिंगम, झवाडा आहे मी, झवाडा. भांडण आपल्यात चालू आहे तर माझ्या आयटमचं नाव घ्यायचं नाही. माझ्या एका इशाऱ्यावर ठाणा, मुंब्रा, कळवा, दिवा, नायगाव सगळ्या रांडा बस ट्रेनने इकडच्या इकडे. पण तू कसला धावणार हे जड्या? कारण तुझा लंड कितीही ताट झाला तरी या भडव्यांना चोको देणार तू. तू लवड्याला फक्त धुताना, चोळताना, हलवताना पाहिलंस, पण कुत्र्यासारखा चावताना नाही पाहिलंस. मुठ्या मारतोस हिजड्यासारख्या आणि या भडव्यांना जमा करून रात्री यांच्या तोंडात लंड देतोस. हा मुठ्या मारणाऱ्याचा हात या रांडीच्या रात्रभर मुठ्या मारून मारून कडक झालाय आणि हा हात जर तुझ्या गांडीत टाकला तर समजून जा ही सारी हेकडी तुझ्या लवड्यामुळे आहे ना. 5 मिनिटात तुझे लवडे लावू शकतो. लाव ना. अरे लाव ना लवडे. हेच तर मला पाहिजे की जयकांत शिकरेने बाजीराव सिंगमचे लवडे लावले, की जयकांत शिकरे बाजीरावचा लंड बघून घाबरला, की जयकांत शिकरे हिजड्यासारखा पळाला. तुझी आय पादली मडक्यात. तू लवड्याखाली नेहमी 2 गोट्या पाहिल्या असशील. माझी 3री गोटी इकडे इकडे आणि जी ती खाजवेल त्याची तर मी आई जाऊन टाकेन. त्या डोक्याची आई चवलीस. जयकांत शिकरे आली रे आली. आता तुला झवायची पाळी आली. भाऊ 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 माहितीये गांड फाटली. भाऊ भाऊ जरा ऐकून तर घ्या. भाऊ भाऊ थांबा.